महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक भन्नाट राजकीय खेळ सुरू आहे। सत्तेतील 3 भिडू आधीच महामंडळाच्या मलाईसाठी एकमेकांच्या समोर उभे असताना आता या ताटावर चौथ्या भागीदाराची सावली पडली। होय, शरद पवार गटाच्या एनडीएच्या प्रवेशाच्या आणि कथित विलिनीकरणाच्या चर्चेला महायुतीतील कार्यकर्त्यांच्या लाल दिव्याच्या स्वप्नावर थेट पाणी फिरले। पण थांबा, खरा राजकीय खेळ फक्त नव्या भागीदाराचा नाहीये, तर महायुतीच्या आज सुरू असलेली खरी लढाई आहे ती म्हाडा आणि सिडकोच्या तिजोरीच्या चाव्यांवरून। नमस्कार, मी अभिजित दराडे, कॅमेऱ्याच्या मागून माझा सहकारी ऋषिकेश सोबत तुमचं पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो। गेले कित्येक महिने महामंडळाच्या नियुक्त्यांचा रखडलेला गाडा अखेर एका फॉर्म्युलावर येऊन थांबला होता। संख्याबळाच्या आधारावर भाजपला 48%, शिंदेंच्या शिवसेनेला 29% आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 22% महामंडळं असं राजकीय गणित ठरलं होतं। कार्यकर्ते सफारी शिवून आणि गुलालेचे पोते घेऊन तयार होते, पण राजकारणात ठरतं तसं कधीच घडत नाही। आता शरद पवार गटाच्या सत्तेतील संभाव्य एंट्रीच्या शक्यतेने या ठरलेल्या गणिताचा पूर्ण बोऱ्या वाजलाय। जर नवा वाटसरू सत्तेत आला तर आधी ठरलेला फॉर्म्युला कचऱ्याच्या डब्यात जाईल आणि वाटणीचा खेळ पुन्हा पहिल्यापासून सुरू होईल। नव्या नेत्यांच्या पुनर्वसनात आपला लाल दिवा गायब तर होणार नाही ना, या भीतीने तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठा हिरमोड झालाय। पण या सगळ्या राजकीय धुराळ्यात एक आतली बातमी अत्यंत महत्त्वाची। राष्ट्रवादीचा आडसर हे फक्त वेळ काढूपणाचं एक निमित्त असू शकतं। खरी राजकीय अडचण आहे ती मलाईदार महामंडळावरील वर्चस्वाची। राज्यातील 150 महामंडळांमध्ये म्हाडा आणि सिडको ही 2 आर्थिकदृष्ट्या अतिशय ताकदवान असणारी आणि सर्वात महत्त्वाची महामंडळ आहेत। आता राजकीय वास्तव पहा। शिंदे गटाकडे आधीच नगरविकास, गृहनिर्माण आणि सामाजिक न्याय यांच्यासारखी अत्यंत महत्त्वाची आणि वजनदार खाती आहेत। त्यात जर गृहनिर्माण आणि विकासाशी जोडलेला म्हाडा आणि सिडकोचं अध्यक्षपदही शिंदेंच्या शिलेदारांना मिळालं तर सत्तेचा समतोल पूर्णपणे बिघडेल आणि शिंदे गट अधिक शक्तिशाली बनेल अशी दाट शक्यता भाजपच्या गोटात वर्तवली जाते। त्यामुळे काही करा, पण किमान सिडको तरी आपल्या पदरात पाडून घ्या असा आक्रमक सूर भाजपने लावलाय। भाजपच्या या दबावामुळे आता महामंडळ वाटपाचा निकषच बदलण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। याचा थेट राजकीय फटका एकनाथ शिंदेंना बसू शकतो, कारण शिंदेंनी विविध जाती आणि समाज घटकांसाठी जी नवी महामंडळं तयार केली आहे तिथे आपल्या कार्यकर्त्यांना शब्द देताना आणि आश्वासनं पूर्ण करताना त्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे। पूर्वी ज्या खात्याचा मंत्री त्याचं महामंडळ असं एक सूत्र असायचं, पण आता भाजपने याला सुरुंग लावण्याची तयारी केली आहे। थोडक्यात सांगायचं तर वरून शरद पवार गटाच्या एंट्रीची टांगती तलवार आणि आतून म्हाडा सिडकोच्या वर्चस्वासाठी भाजप शिंदे गटातून सुरू असलेले छुपे शीतयुद्ध, या दुहेरी पेचात अडकलेल्या महायुतीच्या या राजकीय साठमारीत बिचाऱ्या कार्यकर्त्याला मात्र खुर्चीसाठी आणखीन किती महिने ताटकळत उभं राहावं लागणार हे आता देवच जाणे। म्हाडा आणि सिडकोवर अखेर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि हो, पॉलिटिकल महाराष्ट्राला जरूर सबस्क्राईब करा। थांबूया त्या व्हिडिओत। धन्यवाद।